हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर हे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गुळाच्या पाकातील बुंदी। बघा किती दाणेदार बुंदी तयार झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत बुंदी। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्यानंतर सबस्क्राइब करा आणि माझी ही रेसिपी जर आवडल्यास लाईक सुद्धा करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर सुद्धा करा। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपी करण्यास स्टार्ट करूया। तर याकरता मी घेतलेला आहे 1 वाटी बेसन। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये टाकूया थोडंसं मीठ चवीनुसार आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे यामध्ये आणि आपण आता सर्व मिक्स करून घेऊया। एक घट्ट घोल आपल्याला तयार करायचा आहे। हा घोल तयार करताना काळजी घ्यायची आहे, कारण या घोलवरच आपली बुंदी कशी तयार होणार आहे डिपेंड करते। त्यामुळे हा घोल जो आहे एकदम आपल्याला घट्टही नको आणि एकदम पातळ सुद्धा नको। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून एक घट्ट घोल तयार करायचा आहे। मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। बेसनाच्या सर्व गाठी वगैरे काढून घ्यायच्या आहेत चमच्यानी। तर हे बघा, आणखी थोडं पाणी मिक्स करून असा घट्ट घोल मी तयार केलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे आपला घोल तयार झाला पाहिजे। तर हे बघा, कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे। तेल छान गरम झालेलं पाहिजे, बुंदी करताना छान कडकडीत गरम झालं पाहिजे तेल, आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। आणि माझ्याकडे अशा प्रकारे बुंदीचा झारा आहे, त्यामध्ये मी आता 1 चम्मच घोल टाकत आहे आणि घोल टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे चम्मचनी साच्याला अशा प्रकारे ठोकायचं आहे। हे बघा किती छान दाणेदार बुंदी आपली तयार होत आहे। हे बघा, साच्याला आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असं ठोकायचं आहे। तर हे बघा किती छान बुंदी आपली तयार झालेली आहे। गॅसची फ्लेम जी आहे बुंदी करताना हाय ठेवायची आहे आणि आता कमी करायची आहे। तर हे बघा, आपली बुंदी जी आहे तयार झालेली आहे। तर चला आता आपण बुंदी काढून घेऊया। जर बुंदी तुम्हाला कलरची हवी असेल तर यामध्ये तुम्ही कलर सुद्धा टाकू शकता। आणि जास्त पिवळा कलर पाहिजे असेल तर घोलमध्ये तुम्ही थोडंसं हळद टाकू शकता, त्यामुळे बुंदी जी आहे आणखी छान पिवळसर होते। आणि जर लाल कलरची हवी असेल तर लाल कलर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, फूड कलर मिळतो मार्केटमध्ये। तर हे बघा, आपली बुंदी किती छान मस्त दाणेदार तयार झालेली आहे। हे बघा, आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा प्लीज, कारण ही बुंदी जी आहे आपण गुळाच्या पाकात बनवणार आहोत। तो गुळाचा पाक कसा तयार करायचा या बुंदी करता ते सुद्धा मी समोर सांगणार आहे। तर हे बघा, दुसऱ्यांदा सुद्धा आपण अशाच प्रकारे करून घेऊया। 1 चम्मचनी घोल टाकायचा साच्यामध्ये आणि चम्मचनी असं साच्याला थोडं प्रेस करायचं, ठोकायचं थोडंसं। हे बघा, म्हणजे आपली बुंदी जी आहे छान अशी दाणेदार पडते। तर हे बघा, अशाच प्रकारे आपण बाकीची बुंदी सुद्धा तयार करून घेऊया। हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने 1 वाटी बेसनापासून भरपूर बुंदी आज आपण बनवणार आहोत। हे बघा, आणि ते सुद्धा झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये। तर नक्की करून बघा।
बघा. तर बघा अशा प्रकारे सर्व बुंदी मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण या बुंदीकरता पाक तयार करूया. तर हे बघा, पाक तयार करण्याकरता एक कढईमध्ये मी घेत आहे थोडं पाणी आणि 1 कटोरी गूळ. 1 कटोरी बेसनाची आपण जर बुंदी केली तर 1 कटोरीचं आपल्याला इथे गूळ घ्यायचं आहे. गुळाऐवजी तुम्ही पाकसुद्धा साखरसुद्धा घेऊ शकता. तर हे बघा, पाक आपला तयार झालेला आहे. आणि पाक आता कसा तयार करायचा, तर हे बघा, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाकाचे थेंब टाकून बघायचे. आणि त्याची जर गोडी झाली, हे बघा, अशा प्रकारे हातावर घेऊन बघायचं. गोडी जर झाली त्याची, तर समजायचा की हा पाक जो आहे बुंदी करता एकदम परफेक्ट आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपली जी बुंदी आहे गरम गरम पाकामध्येच आपल्याला टाकायचं आहे. यामुळे आपली बुंदी जी आहे एकदम साफ मुलायम होते. तर गरम पाकामध्ये आता आपण ही बुंदी टाकून देऊया आणि छान मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, परफेक्ट पाकसुद्धा आपला परफेक्ट झालेला आहे. प्रमाणाशी 1 वाटी बेसनाकरता आपण 1 वाटी गुळाचा पाक तयार केलेला आहे. आणि गुळाची बुंदी तुम्ही नक्की करून बघा, खूपच छान टेस्टी वाटते साखरेच्या पाकापेक्षा. तर हे बघा, 5 मिनिटाकरता आपण झाकून ठेवूया. 5 ते 10 मिनिटाकरता, म्हणजे छान आपली सेट होईल बुंदी. हे बघा, 10 मिनिट झालेले आहेत आणि बुंदी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढूया. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ बुंदीचा, नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तसं तर तुम्ही छान छान कमेंट्स करताच, यासमोरसुद्धा असाच सपोर्ट असू द्या. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने बनवणाऱ्या आणि हेल्दी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा चॅनलला आणि साईडला जी बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार आणि आपली भेट होत राहणार आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळणार. तर माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. अशाच प्रकारे सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय, हॅव अ नाईस डे. पावसाळ्याचा खूप छान आनंद घ्या, हेल्दी फूड घ्या, स्वस्त राहा आणि हसत राहा. आणि माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा बघत राहा. बाय बाय.